अधिवेशनाच्या शेवटच्या 2 दिवसात देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाला मंजुरी दिली आहे, पण असं करताना त्यांनी विरोधकांना रान उठवायला संधी मिळणार नाही हेही बघितलंय. कारण मराठ्यांना आरक्षण देताना मुस्लिमांना मात्र ठेंगा दाखवलाय. मराठा आरक्षणातून सरकारनं मुस्लिमांना वगळलंय, तर मराठ्यांचं 20% आरक्षण 16% आणून ठेवलंय. फडणवीस सरकारनं ते विधेयकही आता मंजूर केलंय. त्या विधेयकाला आणखी काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. पण काँग्रेस राष्ट्रवादीनं सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकारला मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये विधेयक आणण्यामध्ये कुठलंही स्वारस्य नव्हतं. कुठेतरी पळवाट काढायची म्हणून ॲडव्होकेट जनरलचं ते सातत्यानं नाव सांगत होते. परंतु ॲडव्होकेट जनरलचं मत जे येईल ते येईल, ते काही सरकारवर काही बंधनकारक असं नाही आहे. सभागृहाची भूमिका महत्वाची होती की या ठिकाणी उद्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही याचं विधेयक जे मंजूर केलंय, उद्या उच्च न्यायालयामध्ये जाताना उद्या न्यायालयाने हा सरकारला जर प्रश्न केला की मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही जे 50% आरक्षण त्यांचं शिक्षणाचं मान्य केलं होतं, त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे. आणि आज सभागृह उद्या संपत असताना जर सरकार पक्षाकडून जर कुठल्या प्रकारचं सकारात्मक भूमिका त्याबद्दल नसेल आणि उद्या उच्च न्यायालयामध्ये सरकार जर अशा प्रकारची भूमिका मांडण्यामध्ये जर यशस्वी झालं नाही किंवा असमर्थ ठरलं, तर त्याचा परिणाम मराठा आरक्षणाच्या बिलावर सुद्धा होणार आहे. म्हणजे सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार गंभीर नाही का? गंभीर नाही अशा प्रकारचा आता खरं म्हणजे त्यांच्या हेतूबद्दल आम्हाला शंका वाटते. त्या समाजामधला जो गरीब वर्ग आहे, जो दुर्लक्षित वर्ग आहे, त्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. शिक्षणाचं आरक्षण आता मिळालं असताना यांनी तो अध्यादेश पुन्हा आणला नाही किंवा बिल पुन्हा अध्यादेश वाढून दिला नाही किंवा बिल पुन्हा मंजूर करायला पुढे घेतलं नाही. म्हणून उद्यापासून जे आरक्षण शिक्षणाच्या करता दिलेलं होतं त्याची पण मुदत त्या ठिकाणी संपतीये. आणि अशा पद्धतीचं दुटप्पी राजकारण हे आत्ताच्या भाजप शिवसेनेच्या सरकारचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यांची राजकीय इच्छाशक्ती अजिबात ह्या बिलाच्या बाबतीमध्ये दाखवण्याची आम्हाला दिसत नाही. मराठा समाजाचा रेटा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांनी ते बिल आणलं. परंतु ते बिल आणत असताना जसं आता सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले की कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू असताना तुम्ही त्याच्यातलं उच्च न्यायालयाने जे अर्ध मंजूर केलेलं होतं त्याबद्दल काहीच भूमिका घेत नाही. त्याचा परिणाम कदाचित मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी अगोदर लढत राहिले, पण अधिवेशनाच्या काळात त्यांनी एकी दाखवली. शेवटी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीने मिळवलं आणि विधानसभेचं काँग्रेसने. आता दोघांनीही मुस्लिम आरक्षणावर देवेंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आत्ताचे सत्ताधारी म्हणतायत की आघाडी दुटप्पी आहे, तर जुने सत्ताधारी म्हणतायत की आत्ताचे दुटप्पी आहेत. कोण दुटप्पी आहे हे जनतेला कळतंच, पण मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही हे सध्याचं वास्तव. काढणारा अध्यादेश कोर्टाने स्थगिती दिली होती, पण मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं या सरकारचं ठाम मत असल्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या आरक्षण देण्याचा कायदा विधानसभेत पारित केला. दुर्दैवाने विरोधकांनी मुस्लिम समाजाचा सुद्धा बिल आणा या नावाखाली मराठा समाजाच्या आरक्षण कायद्याला गोंधळ घालून विरोध करायचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की अॅडव्होकेट जनरलचं मत घेऊन मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा आम्ही विचार करू. मागे सुद्धा राणे समितीने मराठा समाजाला 20% आरक्षण सुचवलं होतं, पण मुसलमान समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून 5% मुसलमान समाजाने 16% मराठा समाजाला, असं मराठा समाजावर मुसलमान समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यावेळी पण अन्याय केला गेला. आणि आज सुद्धा सभागृहामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देणारं बिल आणलं, त्या विधेयकावर चर्चा करून पाठिंबा द्यायच्या ऐवजी मुसलमान समाजाला आरक्षणाचं बिल आणा. आम्ही कुठे कोणाच्या विरोधात नाही,
आम्हाला कुठलं तेढ निर्माण करायची नाही, पण कायद्याने ऍडव्होकेट जनरलचं मत घेतल्यानंतर त्याचं आणू हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा समोरच्या विरोधकांनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने या विषयामध्ये मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या बिलावर पाठिंबा न देता सभागृहात गोंधळ घातला. यातून दुटप्पी भूमिका त्यांची ध्यानात आली. सत्तेच्या शेवटच्या दिवसात पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठा आणि मुस्लिम आरक्षण मंजूर केलं, पण ते हायकोर्टातही टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीस सरकारनेही त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली, पण तिथंही काही डाळ शिजली नाही. शेवटी आता नव्यानं विधेयक मांडण्यात आलंय. आता हा कायदा तरी कोर्टात टिकणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.